आज आपण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे आपल्याला होणारे उपयोग याबद्दल शिकणार आहोत. बरं झालं, ही कलासवाली बाई हितच भेटली. आता हिच्याकडनं भाडं घेऊनच जातो. तर पहिला प्राणी आहे गाय. गाय आपल्याला दूध देते, शेण देते. दुसरा प्राणी आहे बैल. कोण आहात तुम्ही? काही हवंय का तुम्हाला? आम्हाला काय पाहिजे, आम्ही लय पैसेवाला आहे. अहो काल रातच्याला शेकोटी शेकत असताना जळान लाकडं कमी पडली, तेव्हा नोटाची बंडलं जळली आणि शिकलो. एवढा पैसा आहे आपल्याकडे. तुम्हालाच काय लागलं तर सांगा. 1 मिनिट. मला जर काय हवं असेल तर मी तुम्हाला का सांगेन? कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आम्ही ओळख करून देतो की, मी ह्या वाड्याचा जाव आहे, वंदीचा नवरा. लय ऐकलं होतं तिच्याकडे तुमच्याबद्दल. म्हणलं एकदा बघून घ्यावं, भेटून घ्यावं. अच्छा, तुम्ही वंदे आत्याचे मिस्टर आहात तर. पण काय हो, मागच्या वेळेला जेव्हा आत्या आली होती तेव्हा तिने मला किती त्रास दिला होता. थोड्याशा पैशासाठी अख्खा वाडा डोक्यावरती घेतला होता. आणि तुम्ही तर म्हणता तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे. तर असं कसं? आता आमच्या वंदीचं ना असंच आहे, तिला किती बी कमवून आणून दिलं ना तर कमीच पडतंय. आता बंगला बांधणार आहे यासाठी. हो, आणि घराच्या बाहेर 4-4 गाड्या असते त्या. आपण लय पैसेवाले माणसं आहे. आणि जमिनीचं ना, जमिनीची विचारूच नका. आमच्याकडे एवढी शेती आहे की आम्हालाच कळत नाही कुठे कुठे शेती आहे ती. लोक कधी कधी सांगते आम्हाला तुमची इकडे शेती आहे, तुमची तिकडे शेती आहे, तेव्हा आम्हाला कळतंय आमची एवढी मोठी शेती आहे. पण तुम्ही हे सगळं मला काय सांगताय? तुम्हाला कोण त्रास देतं का? तुम्हाला जर कोण त्रास द्यायचा असेल तर मला सांगा, मी बघतोच एकेकाकडे. हो ना, मला इथे ना खूप त्रास होतोय. मी मुलांना शिकवत असले ना की लोक येतात आणि मला डिस्टर्ब करतात. एवढंच नाही, मी मदत मागितली नाही ना तरी लोक मला येऊन विचारतात मदत करू का, मदत करू का. असं का? आता मी इथं बसूनच राहतो, कोण तुम्हाला त्रास देते तेच बघतो. तू बसच इथं. वंदीला बोलवून तुझा पायच मोडायला सांगते बघ. आणि मंजूला त्रासच दे, मग बघती तुझ्याकडं. अंगात नाही करणी, मला म्हणा तरणी. थांब, वंदीला बोलवून घेते आणि तुझा म्हातार चळत चांगला काढायला होते बघ. मामी, मी निघालो, मी गेलो, मी आलोच नव्हतो. प्रेम, लय प्रेम आहे म्हातारी आमच्यावर. आजे, खरंच तू खूप भारी आहेस बघ. तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत मला कोणीच त्रास देऊ शकत नाही बघ. थँक्यू. चला, मग काय शिकत होतो आपण? बैल. अरे नाना, तुला कायच करायचं नाही. तुला फक्त एकदाच माझ्या संघ मंजूच्या जमिनीचं गिऱ्हाईक बनून यायचं आहे. बाकी पुढचं मी बघून घेतो सगळं. अरे पण असं खोटे गिऱ्हाईक कशाला बनवू मी? आणि त्यानं काय होणार आहे? एका माणसाचा खोटा चेहरा उघडा पडणार आहे. म्हणजे नक्की मॅटर काय आहे? मला एका माणसावर संशय आहे. त्याचा खरा चेहरा मला लोकांसमोर आणायचा आहे. तो कोण आहे, त्याचा काय मॅटर आहे हे मी तुला आता नाही सांगू शकत. पण तुला एवढं नक्की सांगतो, तू जर मला मदत केलीस ना तर एक लय मोठी चुकीची गोष्ट घडण्यापासून वाचणार आहे बघ. आणि यात आपल्या गावचं बी भलं होईल. हे काय बन असू दे, नक्की जोपर्यंत मला हे भानगड समजत नाही तोपर्यंत मी हे काय भानगडीत पडणार नाही. जर उद्या माझ्या अंगाशी आलं तर? अरे नाही आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही वय. अरे तुला फक्त एकदाच माझ्या संग यायचं आहे. बाकीचं मी पुढचं बघून घेतो सगळं. तू मित्र म्हणतोस ना मला, मित्र मित्र म्हणायचं आणि वेळ आल्यावर असं पळून जायचं वय. अरे तुझं यात काय बी नुकसान होणार नाही. मी तुला शब्द देतो, एवढं कर माझ्यासाठी. ठीक आहे, पण एकदाच. सारखं सारखं खोटं गिऱ्हाईक बनून याला मला जमणार नाही बघ. ठीक आहे. अरे चालतंय की, तू म्हणशील तसं. चाल माझ्या संग. मंगल, काय चाललंय? किती रागवलीस? अशी भांडे आपटून काय होणार आहे का? काजी गेलं नाही इकडनं. मला तर त्यांच्यापेक्षा तुमचाच राग यायला लागलाय. अजून किती दिवस असं मुस्क बांधल्यागत ग बसणार आहे? व तुम्ही तुमच्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला काय बोलत नाही ना म्हणून ही घडतंय समज. तुमची बहिणी येऊन नको नको ती बोलून गेली तेव्हा बी मुगिळून ग बसलात तुम्ही. लाला दादा आले तेव्हा बी ग बसलात. बाप म्हणायचा कोण म्हणायचं तुम्हाला? मी म्हणते तुमचं रागात कसं खवळत नाही? व भांडी काय फुकट आल्यात होय ग?
ते आपटायला काय झालं ग तुला भांडी आपटायला? जसं काय तुम्हाला माहितच नाही. मला सगळं माहितीये म्हणून काय भांडी तोडतीयस होय माझी? माझ्या लग्नात आलेली आहेत ती भांडी. त्याला जर काय झालं ना तर माझ्यासारखे वाईट नाही. आणि तुला सांगून ठेवते बघ बाबू, तू बी सांग र तिला. भांड्याच घेऊन बसा तुम्ही. हा, माझ्या लेकीबद्दल काय पडलं नाही कुणाला. आधीच तिचं साखरपुडा होऊन लगीन मोडले. आता काय कारण नसतं ना त्या डॉक्टर सोबत नाव जोडून तिचं नाव खराब करणं चाललंय. अशाने कोण करेल तिच्याशी लगीन? अगं मस्त मी 1000 पोरांची लाईन लावल त्या वाड्या मोर. तू कशाला काळजी करतीयस? एक तर पोरांना पोरी मिळणार लगीन करायला. पाक गावातल्या पोरांना 40 वर्ष वय झाली तरी त्यांची लग्न होईना. पोरींसाठी नुसतं तुला मला चाललंय आणि तू कशाला पोरीच्या लग्नाची काळजी करतेस का? बरं, म्या म्हणती होईल तिचं लगीन. हा, पण म्हणून काय मी तिची बदनामी ऐकून घेऊ वय? तू कशाला ऐकून घेतीयस? तिकडे कानात बोळ घालून बस जास की तिकडे. पण माझी भांडी कशाला आपटतेस? मी मस्त आज त्याची कान उघडणी केली. त्याची काय हिंमत होईल माझ्या नातीला वाईट वांगाळ बोलायची? आणि तुला चांगलं माहितीये मी वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगली आहे. वय ना, मग हा वाईटपणा ना तुमच्या लेकी बाबत दाखवा. त्याच करत बसल्यात ही समद गावभर. तिला पण येऊ दे की. तिची बी अक्कल कवा कवा शेण खायला गेल्यागत करतीया. नवऱ्या परास बायको मोठी आणि मुसाळ घेऊन लागते पाठी. बाबू तू दे रे फोन लावून, मी बघतेस तिच्याकडे. हा, सांगा सांगा, आता मी काय ऐकून घेणार नाही. हा, आता वंदी अक्कानी काय बोलू देच. या हायत आणि मी हाय. अरे संजू, ये ना ये. या ना आद्या. अरे काय पेशंटला घेऊन आलास का? बसा. पेशंट नाही डॉक्टर, गिरायक आहे. ही ना मंजूची जमीन विकत घेणार आहे. गावातली लोक काय तुम्हाला जमीन घेऊन देणार नाही म्हणून मी दुसरं गिरायक शोधलं. पण मंजुळाला माहिती का या गिरायकाबद्दल? नाही अजून, म्हणून तर मंजूकडे त्यांची भेट करून द्यायला निघालो होतो. अरे पण यांना माहिती का ती जमीन अपशकुनी येते? अहो, असं गावातले लोक म्हणतात डॉक्टर. अपशकुनी वगैरे काही नसतं, त्यांना माहित आहे. अरे हो, माझाही विश्वास नाहीये या गोष्टींवर. पण आपण जमीन बघून आल्यानंतर माझा अपघात झाला होता. तुम्ही जमीन पाहिली आहे का? बघितल्याशिवाय कशी घेणार डॉक्टर? ते बघून आलेत आणि बघा त्यांना काहीच नाही झालं. संजू, अरे तूच बोलतोयस, त्यांनाही बोलू दे. मी काय बोलणार? एवढा शिकलेलो आहे मी, अशा गोष्टीवर विश्वास का ठेवू? मला ती जमीन आवडली आणि ती मी घेतोय. एक मिनिट डॉक्टर. हॅलो संजू, नाही चांगलं आहे हे सगळं, पण मला नाही वाटत मंजुळा ही जमीन विकायला तयार होईल. का नाही होणार? मी आहे की, मी बघतो काय करायचं ते. चला येऊ का? डॉक्टर, मला नाही वाटत मंजू दीदीची जमीन तुमच्या हाताला लागल. मी म्हटलं होतं ना, मंजू दीदीच्या बाबतीत चॅलेंजिंग न लय अवघड आहे. त्याचं कसं आहे, रेश्मा वहिनी, अपर्णाताई यांना साथ द्यायला कुणीच नव्हतं. पण मंजू दीदी, अहो तिनं लय माणसं जोडून ठेवले बघा. सगळे तिला मदतीला येतात. आणि तुम्ही किती बी तिची जमीन इकली जाऊ नये म्हणून नाटकं केली ना, तरी बी तिचा तो मित्र संजू तो जमीन इकून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आता तर तुमच्या हातातनं जमीन बी जाणार आणि मंजू दीदी बी. तरी या गोष्टीतून आपण काय बोध घेतो? माणसाने कधीच कोणाबद्दल वाईट चिंतायचं नसतं, कारण याने नुकसान आपलं होतं. मंजू, व्हायच इकडे येते का जरा? आलेच. हा, चला तुम्ही सगळ्यांनी धडा वाचा आणि दंगा करायचा नाही. मी इथंच आहे. हा,
बोल ना. बाहेर एक नाना पवार म्हणून माणूस उभा आहे. त्यांना मी आपल्या जमिनीसाठी गिराईक म्हणून तयार केला आहे. तयार केलंय म्हणजे? तुला मी डॉक्टरांबद्दल जे सांगत होतो ते पटत नव्हतं ना, म्हणून मी एक प्लॅन तयार केला आहे. तुला डॉक्टरांना फक्त एवढं खोटं सांगायचं की तू यांना जमीन विकणार आहेस म्हणून, आणि मग बघ डॉक्टर कसं रिॲक्ट होतात ते. संजू, अरे हे सगळं करायची काय गरज नाहीये. तुझं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. हे बघ, डॉक्टरांना मी ओळखते, ते खरंच खूप चांगले आहेत. पण ना मला हेच कळत नाही की तुला त्यांचा संशय काय येतो. संशय नाहीये मंजू, मला खात्री आहे. तू एकदा या प्लॅन मध्ये सामील तो म्हणजे तुला पण खात्री पटल. हे बघ, मला ना हे सगळं नाही पटत आहे. हे सगळं चुकीचं आहे रे. अरे एवढ्या चांगल्या माणसाशी आपण खोटं कसं बोलायचं. समज जर उद्या आपण खोटे ठरलो किंवा चुकीचं ठरलो तर परत त्यांच्या समोर तोंड घेऊन कसं जायचं. मंजू, मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना. अगं डॉक्टरांचा विचार करण्याआधी स्वतःचा विचार कर जरा. आणि मी तुला कुठं लय मोठं खोटं करायला सांगतोय ग. तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू ह्यांना जमीन विकणार आहे म्हणून. एकदाचं काय खरं खोटं ते तुला आणि मला बी कळून जाईल. प्लीज नाही नको म्हणून. ठीक आहे, चल जाऊया. ना या इकडं. ही मंजू. नमस्कार. नमस्ते. ही बघ, ही घेणार आहे तुझी जमीन. जाऊया का? डॉक्टर आत येऊ का? हा, या ना या. बसा ना. बस. बोला. ते संजूनी माझ्या जमिनीसाठी गिराईक आणलंय. हो माहितीये मला, भेटलो मी त्यांना. बोला, झाला व्यवहार तुमचा? डॉक्टर, मी खूप विचार केला. मला माहितीये गावातले लोक तुमचा खूप आदर करतात, तुम्हाला खूप मानतात. आजपर्यंत तुम्ही नेहमी मला मदत केली, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात. त्यामुळे काही झालं तरी गावकरी माझी जमीन तुम्हाला विकू देणार नाही. म्हणून मी एक निर्णय घेतलाय. मी माझी जमीन यांना विकतेय. डॉक्टर, सॉरी. हा म्हणजे हो, सॉरी काय त्यात. त्यांना जमीन घ्यायला काहीच अडचण नसेल. तुमची जमीन त्यांना आवडली असेल आणि तुम्ही सांगताय ती किंमत द्यायला ते तयार असतील तर माझी काय हरकत आहे. करून टाका व्यवहार. हो, आवडली ती जमीन मला आणि माझ्या बजेटमध्ये पण आहे. घ्या. आता मी काय बोलणार. खरं तर मला असं वाटलं होतं मी तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही ती जमीन मला विकाल. जमीन कोणीही घेऊ द्या, तुमचा फायदा होणं जास्त गरजेचं. संजूने तुमच्या जमिनीसाठी गिऱ्हाईक आणलं, त्यामुळे फार आनंद आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणजे मी माझी जमीन दुसऱ्याला विकती याचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? अहो कमाल आहे. मला कसला प्रॉब्लेम. जमीन तुमची, जमिनीच्या मालकीन तुम्ही. जमिनीचं काय करायचं काय नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा आणि अधिकारही तुमचाच आहे. ठीक आहे, मी लगेच पुढची प्रोसेस करायला घेतो. चला नाना, तयारीला लागू. डॉक्टर, मी पण येते. मुलं क्लासमध्ये आहेत ना? हे घे 350. ये नाना, बस. हा, बसा बसा. नाम्या, हा. 2 थंड्याच्या बाटल्या दे रे. देतो की. संजू, गिराईक तर तुम्हाला बनवलं आहे, पण पुढे काय करायचं?
अरे बोल की. कागद करायचं आणि काय करायचं, लवकरात लवकर कागदपत्र पूर्ण करून टाकू आपण. कसले कागद करतोय संजू? मंजूच्या जमिनीचं. मंजूच्या जमिनीचं? होय. कधी करताय डॉक्टर व्यवहार? आणि मंजू आणि गावातले लोक तयार झाली का? नाही, डॉक्टर नाही, ह्यो नाना घेतोय मंजूची जमीन. नाना? होय. पण डॉक्टर घेणार होतं ना जमीन? मंजू काय नाही म्हणली त्यांना ऐकायला? कारण त्यांच्यापेक्षा चांगला भाव देतोय ह्या जमिनीला. एवढा पैसा आहे याच्याकडं? त्याच्या दिसण्यावर नको जाऊ तू. मूड आला ना तर बैलाला बी बाटलीतलं पाणी पाजतो ह्यो, एवढा पैसा आहे त्याच्याकडे. उगाच जमीन घेतोय काय तो? अरे त्याच्या सासरच्याने त्याला जमीन दिली, ती विकून तो मंजूची जमीन घेतोय. कसं आहे, सगळी प्रॉपर्टी एकाच ठिकाणी असलेलं बरं असतं, होय का नाही नाना? होय 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 ना. बरे बरे बरे. काय लवकरात लवकर मंजूला पैसे भेटू दे म्हणजे झालं. तिला भेट त्यालाच, तू ही पैसे ठेव. अरे कशाला उगाच. हे चाल नाना. मंजू जमीन दुसऱ्या कुणाला तरी इकतीया, ही डॉक्टरांनी माहित असेल का? जाऊन बघायला पाहिजे. डॉक्टर, माझ्याकडे असं रागत बघून काय होणार आहे? तुमचा प्लॅनच भंगार होता ना, म्हणून फसलाय. त्यामुळे माझ्याकडे रागत का बघताय? म्हणे तर काय, ती जमीन अपशकुनी आहे. अहो, गावातल्या अडाणी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, पण शिकलेली लोक अजिबात विश्वास ठेवायची नाही. हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं. गेलं ना तुमचा ऍक्सिडेंट वाया. मला तर आता असं वाटतंय ती जमीन फक्त तुमच्यासाठी अपशकुनी आहे. अहो, किती कोशिश करताय तुम्ही, तरी बी ती जमीन तुमच्या हाती लागणं झाली. लागेल डिंपल, लवकरच जमीन हाती लागेल. कारण अजून तिचा व्यवहार झालेला नाही. त्यामुळे तू जास्त खुश होऊ नको. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत हार मान्य करत नाही. आणि तोपर्यंत हे जे तुझं तोंड जरा जास्त चालतं ना ते बंद ठेव, कळलं? डॉक्टर, तुम्ही ती मंजूची जमीन का नाही विकत घेते? तुम्ही नाही का म्हणलं तिला? अहो, तिनं नवीन गिराईक उडकलंय जमिनीसाठी. अरे नाम्या दादा, डॉक्टर नाहीत बोलले, मंजू दीदी नाही बोलली त्यांना. ए नाम्या, तुला काय दुसरी कामं नाही आहेत का? दुकानात बसून सामान विकायचं सोडून बातम्या काढत बसतोस का? अहो डॉक्टर, कसं आहे डॉक्टर, समधे जण माझ्या मॉलकडे येऊन बसतात आणि बोलतात, त्याला मी काय करू? आणि समध्या बातम्या मला बसल्या बसल्या भेटतात. त्यात मला बातमी कळली, मी पार याडाच झालो. मंजुळा मला जमीन विकणार नाहीये हे ऐकून तुला वेळ लागण्यासारखं काय आहे? नाही नाही नाही, तुम्हाला जमीन विकणार नाही म्हणून येड नाही लागलं, पण ज्याला विकणार आहे की नाही त्याला बघून मला येड लागले. म्हणजे? अहो, त्या नानाकडं चुना डब्बी घ्यायला बी पैसे नाहीत आणि तो जमीन घेतोय. बोला, काय सांगतोस? त्याच्याकडे पैसे नाहीयेत? अहो, 2 वर्ष झाले 20 रुपये उधारी आहे त्याची, अजून दिली नाही. आता बोला. मी काय म्हणतो, तुम्ही ती जमीन घ्या आणि मस्त दवाखाना उघडा, म्हणजे कसं माझ्या मॉलची पण भरभराट होईल. नाम्या, तू हे खरं सांगतोस ना? अहो डॉक्टर, मी कशाला खोटं बोलेन आता, ते पण तुमच्याशी. अहो, मला बी खरं वाटणं झालं या की तो नाना मंजूची जमीन घेतोय म्हणून. मला पहिलं वाटलं संजू काहीतरी थापा मारतोय, म्हणून म्हणलं जाऊन बघावं, चेक करावं. अरे मग तू संजूला का नाही विचारलंस? ती जमीन विकत घेण्यासाठी त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? विचारलं ना. संजू म्हणला की त्याचे सासरचे त्याला काहीतरी जमीन देणार आहे आणि ती जमीन विकून तो मंजूची जमीन घेणार आहे. आता मला सांगा, त्याची बायको आहे ना, बायको ती माझ्या मामाच्या गावची, आणि त्यांची लय वाईट परिस्थिती, म्हणजे खायचे वांदेत. आता एवढी जमीन त्यांच्याकडून कुठून येईल? असू शकते ना म्या, असू शकते जमीन. मंजुळाची जमीन त्याने लवकरात लवकर विकत घेतली पाहिजे.
माझ्या हॉस्पिटलपेक्षा मंजुळेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत यातच आनंद आहे मला. लवकरात लवकर कुठलंही विघ्न न येता हा व्यवहार पार पडला पाहिजे.